नमस्कार. मी वर्षा बेंडिगेरी कुलकर्णी, पुणे. मराठी साहित्य वार्ताच्या 73व्या स्वातंत्र्य दिन विशेष कार्यक्रमासाठी माझी एक कविता पाठवते आहे. कवितेचं शीर्षक आहे धर्म. मातीचा हल्ली रंग ओळखत नाही, मातीचा हल्ली रंग ओळखत नाही. आकाश वाटते तुकड्यांमधून उरले, मातीचा हल्ली रंग ओळखत नाही. आकाश वाटते तुकड्यांमधून उरले, विष कालवून पाण्यात वाहते आहे, विष कालवून पाण्यात वाहते आहे. अन केविलवाण्या दिशात वारे थिजले. बिलगून सोबती नाळे सहजो आला, बिलगून सोबती नाळे सहजो आला. जपताना नकळत खोल तळाशी रुजला, जपताना नकळत खोल तळाशी रुजला. अभिमान म्हणवताना मग कळले नाही, अभिमान म्हणवताना मग कळले नाही. तो अहंकार होऊन नभाला भिडला. बदलले अर्थ संदर्भ बदलले सारे, बदलले अर्थ संदर्भ बदलले स्वारे. स्वार्थाच्या पायी बदलत व्याख्या फसवी, स्वार्थाच्या पायी बदलत व्याख्या फसवी. माजवून स्तोम अवडंबर केले त्यांनी, संस्कार मूल्य नीती जानी रुजवावी. माजवून स्तोम अवडंबर केले त्यांनी, संस्कार मूल्य नीती जानी रुजवावी. डोळ्यांना लावत झापड अंधपणाचे, डोळ्यांना लावत झापड अंधपणाचे. बांधल्या उभ्या भिंती तट मनामनात, माणूस हरवला सरत्या माणुसकीने, माणूस हरवला सरत्या माणुसकीने. सोडला श्वास अगतिकतेच्या फासात, सोडला श्वास अगतिकतेच्या फासात. आणि कवितेचं शेवटचं कडवं आहे. होऊन शाप इतिहास नांदतो आहे, होऊन शाप इतिहास नांदतो आहे. बिथरून थांबले भविष्य अंधारात, बिथरून थांबले भविष्य अंधारात. अद्याप प्रतीक्षा युगायुगांना आहे, अद्याप प्रतीक्षा युगायुगांना आहे. का कधी कृष्ण संभवेल प्रत्यक्षात, का कधी कृष्ण संभवेल प्रत्यक्षात. धन्यवाद. नमस्कार. मी राजेंद्र सोमवंशी, नाशिक. माझ्या कवितेचं शीर्षक आहे फुलांची इच्छा. फुलांशी बोलावं म्हणून विचारलं मी त्यांना, फुलांशी बोलावं म्हणून विचारलं मी त्यांना. देव दानव मानव यापैकी आवडतो कोण तुम्हा. फुलांशी बोलावं म्हणून विचारलं मी त्यांना. देव दानव मानव यापैकी आवडतो कोण तुम्हा. लपवून पाकळ्यात अश्रू गालात हसून फुले म्हणाली, लपवून पाकळ्यात अश्रू गालात हसून फुले म्हणाली. पालखी देह शेज आणि शव साऱ्यांनाच सजवतो आम्ही, पालखी देह शेज आणि शव साऱ्यांनाच सजवतो आम्ही. मात्र मात्र अनुभवताना प्रत्येकाजवळचं वास्तव काही वेगळंच असतं, मात्र अनुभवताना प्रत्येकाजवळचं वास्तव काही वेगळंच असतं. तरीही तरीही जाणतो त्यांच्या भावनांचं वेगळेपण आणि जपतो ते आम्ही हळुवारपणे, तरीही जाणतो त्यांच्या भावनांचं वेगळेपण आणि जपतो ते आम्ही हळुवारपणे. मात्र मात्र भोगापेक्षा त्यागासाठीच जगणाऱ्या मानवाला असतो सलाम आमचा, मात्र भोगापेक्षा त्यागासाठीच जगणाऱ्या मानवाला असतो सलाम आमचा. आणि म्हणून आम्हालाही वाटतं, आणि म्हणून आम्हालाही वाटतं आमचंही भोगापेक्षा त्यागासाठीच समर्पण व्हावं, आणि म्हणून आम्हालाही वाटतं आमचंही भोगापेक्षा त्यागासाठीच समर्पण व्हावं. देशासाठी बलिदान करणाऱ्या जवानांच्या पायदळी तुडवलं जावं, देशासाठी बलिदान करणाऱ्या जवानांच्या पायदळी तुडवलं जावं, देशासाठी बलिदान करणाऱ्या जवानांच्या पायदळी तुडवलं जावं. धन्यवाद. नमस्कार मंडळी. मी दादा मडकईकर, मालवणी कवी,
सावंतवाडी. मी आपल्या समोर आज एक माझी मराठी कविता सादर करणार आहे. त्या कवितेचं नाव आहे पाऊस. मन पावसात न्हाले, घन हे भरून आले. मन पावसात न्हाले, मन पावसात न्हाले, मन पावसात न्हाले. घन हे भरून आले, मन पावसात न्हाले. ओल्या मनात माझ्या मल्हार धून वाजे, ओल्या मनात माझ्या मल्हार धून वाजे. फुलवून या पिसारा मन मोर आज नाचे, मन मोर आज नाचे. घन हे भरून आले, मन पावसात न्हाले. रिमझिम पावसाची घरट्यात पंख ओले, रिमझिम पावसाची घरट्यात पंख ओले. नयनात पाखरांच्या दाटून थेंब आले, दाटून थेंब आले. घन हे भरून आले, मन पावसात न्हाले, मन पावसात न्हाले, मन पावसात न्हाले. घन हे भरून आले, मन पावसात न्हाले. हा गार गार वारा कोठेही ना निवारा, हा गार गार वारा कोठेही ना निवारा. झाडावरील घरटे मोडून आज गेले, मोडून आज गेले. घन हे भरून आले, मन पावसात न्हाले, मन पावसात न्हाले, मन पावसात न्हाले. नमस्कार, मी प्रतिभा सराफ, मुंबई. शिवरायांचा मर्द मावळा जवान आहे, शिवरायांचा मर्द मावळा जवान आहे. किती सुरक्षित जीवन आता जवान आहे, किती सुरक्षित जीवन आता जवान आहे. पूर आगवा युद्ध असू दे भीती नाही, पूर आगवा युद्ध असू दे भीती नाही. सोबतीसही जनसेवेला जवान आहे, सोबतीसही जनसेवेला जवान आहे. किती सुरक्षित जीवन आता जवान आहे. देशभक्तीपर गीतानेही स्फुरण चढते, देशभक्तीपर गीतानेही स्फुरण चढते. उभा दक्ष घेऊन तिरंगा जवान आहे, उभा दक्ष घेऊन तिरंगा जवान आहे. किती सुरक्षित जीवन आता जवान आहे. देश घडविला क्रांतीवीर ते प्रणाम त्यांना, देश घडविला क्रांतीवीर ते प्रणाम त्यांना. स्वातंत्र्याचे रक्षण करण्या जवान आहे, स्वातंत्र्याचे रक्षण करण्या जवान आहे. किती सुरक्षित जीवन आता जवान आहे. मंदिर मस्जिद गुरुद्वारातच देव अडकला, मंदिर मस्जिद गुरुद्वारातच देव अडकला. संकटात तत्पर मदतीला जवान आहे, संकटात तत्पर मदतीला जवान आहे. किती सुरक्षित जीवन आता जवान आहे. आणि शेवटी असं म्हटलंय की या देहाची व्हावी माती भारत भूवर, या देहाची व्हावी माती भारत भूवर. किसान जेथे आणि आमुचा जवान आहे, किसान जेथे आणि आमुचा जवान आहे. शिवरायाचा मर्द मावळा जवान आहे. किती सुरक्षित जीवन आता जवान आहे. धन्यवाद. आज़ादी के पर्व पर
मैं प्रोफेसर कालीचंद स्नेही, हिंदी विभाग, लखनऊ विश्वविद्यालय लखनऊ, अपना कविता पाठ आपके बीच प्रस्तुत कर रहा हूँ। सभी को सादर जय भीम, नमो बुद्धाय। आज़ादी पाए हमें हुए 73 साल, आज़ादी पाए हमें हुए 73 साल, रोटी के लाले पड़े हैं बस यही मलाल, रोटी के लाले पड़े हैं बस यही मलाल। काँव काँव अब भी बहुत नहीं दलित को छाँव, सामंती माहौल में जकड़े अब भी गाँव। संविधान इस देश का है सबसे अनमोल, टिका हुआ गणतंत्र का राजनीति भूगोल। कुदरत ने इस देश को दिया खूब धन धान्य, गौतम गांधी भीम सब बने आज सब मान्य। हुआ हमारे देश में लोकतंत्र मजबूत, मार भगाया भीम ने छुआछूत का भूत। अधनंगे भूखे फिरत 3 दलित मजदूर, आज़ादी अब भी यहाँ हमसे कोसों दूर। औरत दलित गरीब की करें सदा इमदाद, जाति धर्म और पंथ का फैले ना उन्माद। मनुवादी इस देश को करना दें बर्बाद, आज़ादी कायम रखें दे पानी दे खाद। संविधान पर टिकी है लोकतंत्र बुनियाद, संविधान पर टिकी है लोकतंत्र बुनियाद। अपना प्यारा मुल्क यह रहे सदा आबाद, अपना प्यारा मुल्क यह रहे सदा आबाद। और आखिर में एक दोहा, रहें तथागत शरण में, रहें तथागत शरण में, कहें सदा जय भीम। बदले ना कोई कभी संविधान की थीम, बदले ना कोई कभी संविधान की थीम। आज़ादी पाए हमें हुए 73 साल, रोटी के लाले पड़े है बस यही मलाल। आज़ादी के पावन पर्व पर मेरी ओर से आप सबको हार्दिक बधाई और शुभकामनाएं। नमस्कार, मैं हरिकेश गौतम, असिस्टेंट प्रोफेसर आरएमपी पीजी कॉलेज सीतापुर, उत्तर प्रदेश से। सर्वप्रथम आप समस्त देशवासियों को स्वतंत्रता दिवस के इस पावन अवसर पर हार्दिक बधाई। मेरी कविता का शीर्षक है आजादी का अधूरा जश्न। कविता कुछ इस प्रकार है। आज स्वतंत्रता दिवस है, सब आजादी के जश्न में सराबोर हैं। स्कूल कॉलेज सबने रंग लिया है अपनी दीवारों को तिरंगे के रंग में। स्वतंत्रता दिवस पर बच्चों की टोली कदमताल करते हुए फ्लैग मार्च कर रही है। बच्चों के गालों पर तिरंगों का निशान बना है। बच्चे गीत गान में खूब आनंदित हो रहे हैं, लेकिन बगल की बस्ती में कुछ बच्चे अधनंगे, भूखे, व्याकुल, जिंदगी की जहालत से जूझते हुए जीवन जीने की असीम लालसा से युक्त बड़े स्कूलों में पढ़ रहे अपनी ही उम्र के बच्चों से लगातार गुहार लगा रहे हैं, तिरंगे ले लो, तिरंगे ले लो, 10 रुपए में तिरंगे ले लो। इन्हें नहीं मालूम आजादी क्या है, इन्हें नहीं मालूम स्वतंत्रता दिवस क्यों मनाया जाता है। वे यह भी नहीं जानते कि आखिर आजादी के इस जश्न से वे बाहर क्यों हैं सड़क पर। वे सवाल पूछना नहीं जानते कि आजादी के 73 साल बाद भी उनके लिए आजादी के मायने क्या हैं। वे इस बात से भी अनभिज्ञ हैं कि आज वे कितने आजाद हैं। वे यह भी नहीं पूछते हैं कि आज तक शिक्षा, स्वास्थ्य, रोजगार से दूर क्यों हैं। वे आज तक नहीं समझ पाए कि उनकी इस दशा के लिए जिम्मेदार कौन है। वे ही नहीं, उनकी किसी पीढ़ी ने अब तक सवाल नहीं किया इस अधूरी आजादी के जश्न पर। वे यह भी नहीं जानते कि सत्ता से सवाल कैसे पूछा जाता है। उनका सवाल न करना सबसे ज्यादा पसंद किया जाता है। लेकिन मुझे विश्वास है कि सुनहरे भारत के मानचित्र के हर कोने से एक दिन जरूर सवाल उठेंगे। उन सवालों का हल भी निकलेगा। सच में उस दिन संपूर्ण भारत में आजादी का सूरज उगेगा, आजादी का सूरज उगेगा। धन्यवाद। साथियों, जय भीम। मैं डॉक्टर सुशीला टागोरे, नागपुर। यह बड़ी खुशी की बात है कि हम अपने देश की आजादी का राष्ट्रीय पर्व मनाने जा रहे हैं। यह बड़े हर्ष की बात है पूरे देशवासियों के लिए। लंबे समय की गुलामी के बाद हमारे देश ने स्वतंत्रता प्राप्त की थी, लेकिन यह भी एक चिंतन मनन का विषय है कि क्या हमारे देश के दलित बहुजन अभी भी पूर्ण रूप से स्वतंत्र हो पाए हैं। देश में लगातार घट रही घटनाओं को देखते हुए मेरे मन में अनेक भाव आ रहे हैं। इन्हीं भावों से
पूर्ण मैं अपनी एक कविता यहाँ सुनाना चाहती हूँ। मेरी कविता है हमारा राष्ट्रीय पर्व 15 अगस्त। हमारा राष्ट्रीय पर्व 15 अगस्त। 15 अगस्त देश की स्वतंत्रता का राष्ट्रीय पर्व मनाते रहे हैं हम 1947 से। मनाते रहे हैं हम 1947 से, मगर अब लगने लगा है हम जी रहे हैं तानाशाही में। हम जी रहे हैं तानाशाही में। स्वतंत्र प्रजातंत्र देश की यह कैसी आजादी है। स्वतंत्र प्रजातंत्र देश की यह कैसी आजादी है। उच्च सवर्ण सत्तारूढ़ दबंग कर रहे हैं लगातार मनमानी, लगातार अपनी मनमानी। कब तक चलेगा यह? कब होगा स्वतंत्र प्रजातंत्र? कब होगा स्वतंत्र प्रजातंत्र जिसमें कह सके हम भारत देश हमारा है, भारत देश हमारा है। देशवासियों सुनो, यह देश हम सबका है। इसमें है हमारी भी हिस्सेदारी, इसमें है हमारी भी हिस्सेदारी और सत्ता में बराबर की भागीदारी भी। खत्म करो देश से हिटलरशाही, खत्म करो देश से हिटलरशाही, असामाजिक तत्वों की जालसाजी। कितनी कुर्बानियां दी हैं हमारे पूर्वजों ने, कितनी कुर्बानियां दी हैं हमारे पूर्वजों ने। तुम छीन रहे हो अधिकार हमारे, तुम छीन रहे हो अधिकार हमारे। आजादी भी बचपन से गाते रहे हैं हम, बचपन से गाते रहे हैं हम। विश्व विजयी तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। बताना चाहते हैं आज कारवां मुश्किल से लाए हैं हम यहाँ तक। बचाना है इसे दुश्मनों की चाल से। समता। मैं शैली किरण नादान हिमाचल प्रदेश से प्रस्तुत हुई कविता के साथ मेरे हिस्से की आजादी कहाँ है। मेरे दोस्त, आजादी छीन कर लाए हैं मेरे पुरखे भी। मेरे दोस्त, आजादी छीन कर लाए हैं मेरे पुरखे भी। मेरे हिस्से की आजादी कहाँ है? मेरे हिस्से की आजादी कहाँ है? रिश्वतों सिफारिशों के इस दौर में, जंगल और बस्तियों के बढ़ते शोर में, मैंने देखा है अपमान, घृणा, निराशा को तेरी आंख के कोर में। बिना खून, बिना ऑक्सीजन घुटती मेरी सांसों को जो दी, दवा कहाँ है? ए दोस्त, आजादी छीन कर लाए हैं मेरे पुरखे भी। बता, मेरे हिस्से की आजादी कहाँ है? भूख से मरती, टुकुर टुकुर आसमान ताकती, ये दुनिया बेबस है मेरी आंखों में झांकती। अपने नारों में, जंग के हथियारों में, दुनिया जीतने वाले बादशाहों और सिपह सलारों ने मेरे हिस्से की रोटी जला दी कहाँ है? ए दोस्त, आजादी छीन कर लाए हैं मेरे पुरखे भी। मेरे हिस्से की आजादी कहाँ है? मेरे खून का कतरा भी शामिल है इन जलती मशालों में। मेरे खून का कतरा भी शामिल है इन जलती मशालों में। मैं कहाँ हूँ ठंड से घुटती हुई, निर्वस्त्र मरती हुई इन महलों के ख्यालों में। जुगनू ही सही, जुगनू ही सही ना सही लाइट हाउस, मेरे हिस्से की रोशनी गवा दी कहाँ है? मेरे दोस्त, आजादी छीन कर लाए हैं मेरे पुरखे भी। मेरे हिस्से की आजादी कहाँ है? टुकड़ों में है बटा मेरा धड़ बाग बलात्कार। मेरे शरीर में दफन है तुम्हारे शस्त्र, तुम्हारे औजार। बताओ, मेरी लाश दबा दी कहाँ है? ए दोस्त, आजादी छीन कर लाए हैं मेरे पुरखे भी। बताओ, मेरे हिस्से की आजादी कहाँ है? मेरे हिस्से की आजादी कहाँ है? शुक्रिया, धन्यवाद। नमस्कार, मी प्राध्यापक आशालता कांबळे। माझ्या कवितेचं नाव आहे स्वातंत्र्याची पहाट. स्वातंत्र्याची पहाट उगवते दंगलींच्या ज्वाळात. स्वातंत्र्याची पहाट उगवते दंगलींच्या ज्वाळात.
त्याची झळ दिसते तुझ्या माझ्या डोळ्यात, त्याची झळ दिसते तुझ्या माझ्या डोळ्यात. स्वातंत्र्याची पहाट उगवते तलवारींच्या खणखणाटात. स्वातंत्र्याची पहाट उगवते तलवारींच्या खणखणाटात. त्याची पाती चमकत आहेत भारतीय शरणार्थींच्या झोपड्यात. त्याची पाती चमकत आहेत भारतीय शरणार्थींच्या झोपड्यात. स्वातंत्र्याची पहाट उगवते बॉम्बस्फोटांच्या कांठळ्यात. स्वातंत्र्याची पहाट उगवते बॉम्बस्फोटांच्या कांठळ्यात. त्याच्या आठवणी विरताहेत निष्पाप देहाच्या लक्तरात. त्याच्या आठवणी विरताहेत निष्पाप देहाच्या लक्तरात. स्वातंत्र्याची पहाट उगवते गोळ्यांच्या वर्षावात. स्वातंत्र्याची पहाट उगवते गोळ्यांच्या वर्षावात. त्याची निशाणी अमर होते फुटपाथवरच्या कलेवरात. त्याची निशाणी अमर होते फुटपाथवरच्या कलेवरात. स्वातंत्र्याची पहाट उगवते गर्वसी कहूच्या गदारोळात. स्वातंत्र्याची पहाट उगवते गर्वसी कहूच्या गदारोळात. त्याची प्रतिबिंब उमटत आहेत अनामिक रक्ताच्या थारोळ्यात. त्याची प्रतिबिंब उमटत आहेत अनामिक रक्ताच्या थारोळ्यात. स्वातंत्र्याची पहाट उगवते धार्मिकतेच्या विळख्यात. स्वातंत्र्याची पहाट उगवते धार्मिकतेच्या विळख्यात. त्याचे पडसाद ऐकू येत आहेत संविधान संस्कृती नाकारण्यात. त्याचे पडसाद ऐकू येत आहेत संविधान संस्कृती नाकारण्यात. त्याचे पडसाद ऐकू येत आहेत संविधान संस्कृती नाकारण्यात. धन्यवाद. नमस्कार, मी वंदना धर्माधिकारी पुण्याहून बोलतेय. माझी स्वरचित कविता सादर करते. शीर्षक आहे कवितेचं डोईवर सूर्य ल्यायली नारी. फोटो बघितलाच असेल. एके दिनी अघटित घडले अंबरी. एके दिनी अघटित घडले अंबरी. मोठी हलचल उसळली आभाळी. अद्भुतसेही असे कसे जाहले. आपला सूर्य आज नाही स्थळी. आपला सूर्य आज नाही स्थळी. कुतकनी हसूने वाजवली टाळी. कुतकनी हसूने वाजवली टाळी. काना वरुणे बघे भारत भुवरी. टोपलीत सूर्य वाहते एक नारी. तीही छान चमचमी तिच्या शिरी. मुनी नारदांचे मग आठवले. कोणी दिवाकराचे आडवले. हा सूर्य हा जयद्रथ. हा सूर्य हा जयद्रथ. केव्हा कोणी कोणा बोलले. धावले मुनिवर श्रीकृष्णापाशी. धावले मुनिवर श्रीकृष्णापाशी. सांग सर्ग अंधेर नगरी झाली कशी. सांग सर्ग अंधेर नगरी झाली कशी. तुझसी ठावे तुझसी ठावे सांग माझ्या कानाशी. कोणी ढकलून दिले सूर्याशी. मनमोहिनी बाप्पा मिस्किल हसला. तुम्ही येणार नक्की. तुम्ही येणार नक्की हे ठावे मजला. मी किंचित धक्का दिला रवीला. तो तर मावशीच्या टोपलीत बसला. मी आणि त्याने ठरवले करूया कडी. मी आणि त्याने ठरवले करूया कडी. स्वच्छ करोनी तिथे बसवण्याकडी. बघा इथूनच बघा इथूनच पेंद्या चाले मावशी संगे. पेंद्या चाले मावशी संगे. तो जे जे जाणे ते जाता जाता सांगे. आपल्या वंशीयांना सहाय्या राहू तत्पर. निपटून कामे सत्वर येईल भास्कर. समजोनी सर्वा द्यावे आपण मुनीवर. समजोनी सर्वा द्यावे आपण मुनीवर. सुखशांती परत नांदवू भारत राज्यभर. अल्पकाळ थोडीशी अंधारी इंद्रनगरी. श्रीराम गेलाय ना अवधपुरी. प्रभाकरही उतरलाय आता धरतीवरी. इथे इंद्र तसा तिथे नरेंद्र राज्य करी. शीतल प्रकाश स्वर्गी देईल चंद्र. सामील यामध्ये आपला राजा इंद्र. होय सामील यामध्ये आपला राजा इंद्र. पाठी राखे आपण देव सारे तयांचे. पुरे आता अंत पाहणे आपल्याच हिंदुस्थानचे. चंद्र चांदण्यांनी उचलला आहे विडा. चंद्र चांदण्यांनी उचलला आहे विडा. ऊर्ध्व लोकी पाडण्या मंद प्रकाश सडा. कोणाना ठावे कोण इथे मधला गडी. कोणाना ठावे कोण इथे मधला गडी. न कळत आदित्य किरणे चांदोबाकडे धाडी. न कळत आदित्य किरणे चांदोबाकडे धाडी. धन्यवाद. मी वंदना धर्माधिकारी पुण्याहून. अंगावरती कापड दे आणि डोक्यावरती छप्पर दे. अंगावरती कापड दे आणि डोक्यावरती छप्पर दे.
जगण्यासाठी प्रत्येकाला पोटापुरती भाकर दे. सान कोवळ्या हातांवरती नकोस पाडू ओरखडे. सान कोवळ्या हातांवरती नकोस पाडू ओरखडे. कचरा वेचत फिरणाऱ्यांच्या पाठीवरती दप्तर दे. अंगावरती कापड दे आणि डोक्यावरती छप्पर दे. पायांमधल्या तोड साखळ्या सावित्रीच्या लेकींच्या आकांक्षेच्या पंखांसाठी फक्त मोकळे अंबर दे. अंगावरती कापड दे आणि डोक्यावरती छप्पर दे. अवघ्या प्राणी मात्रांवरती बरसत राहो प्रेम तुझे. अवघ्या प्राणी मात्रांवरती बरसत राहो प्रेम तुझे. चिऊताईला दाणे दे अन मुंगीलाही साखर दे. अंगावरती कापड दे आणि डोक्यावरती छप्पर दे. जगण्यासाठी प्रत्येकाला पोटापुरती भाकर दे. कानी येता व्याकुळ हाका धावत जावे पायांनी. रक्ताच्या थेंबा थेंबातून माणुसकीचा पाझर दे. अंगावरती कापड दे आणि डोक्यावरती छप्पर दे. जगण्यासाठी प्रत्येकाला पोटापुरती भाकर दे. हाय, जय भीम। मेरा नाम डॉक्टर कर्मानंद आर्य है। मैं दक्षिण बिहार केंद्रीय विश्वविद्यालय बोध गया से बोल रहा हूँ। मेरी कविता का शीर्षक है सपना। मेरा एक सपना है, एक दिन हर एक घाटी ऊंची हो जाएगी, हर एक पहाड़ नीचा हो जाएगा, बेढंगे स्थान सपाट हो जाएंगे, टेढ़े मेढ़े रास्ते अख्तियार कर लेंगे सीधापन। मुझे आशा ही नहीं, पूर्ण विश्वास है, एक दिन सूरज पश्चिम से उगेगा। उस रोज परंपराएं टूटेंगी, निराशा के पर्वतों से उतरेगी बर्फ, कलह और कोलाहल जेल जाएंगे। हर तरफ सिर्फ एक ही बात होगी, न्याय और बंधुता। समानता और संपत्ति पर सबका हक है। हम स्वतंत्र हैं। हमारी आजादी का सपना पूरा हो चुका है। हमारा देश महान है, इसकी परंपराएं अक्षुण्य हैं। एक ओर गुजरात उठेगा, दूसरी तरफ महाराष्ट्र, नागालैंड और सिक्किम की तरफ से आएंगे लोग, गले मिलेंगे, ग्रीट करेंगे एक दूसरे को। हर शहर आजाद होगा, हर गांव जन गण मन करेगा। गली से उठेगी आवाज, वंदे मातरम, जय भीम, लाल सलाम, जोहार। कोई चमड़ी के रंग से नहीं पहचाना जाएगा, किसी की पहचान उसका टाइटल नहीं होगा। बुधिया बस्तर की लाल पहाड़ियों से लाएगा पलाश के फूल, गूंथेगा अलबामा की चोटी। छोटे छोटे लड़के हाथ थामकर संविधान को सल्यूट करते हुए दिखाई देंगे। मेरा एक सपना है, यमुना के घाटों पर बछेड़े फुर्री मार रहे होंगे। आजादी की खुशी के बीच एक दिन ऐसा आएगा। मेरी कविता का टाइटल है एक क्रांतिकारी बूढ़े का बयान। एक बूढ़ा क्रांतिकारी 80 बरस की उम्र, यानी बर्बरात, शायद जीवन में वसंत कम देखे होंगे, महसूस ज़्यादा किया होगा लोगों के जीवन में पतझड़। लड़ता है जो सत्ता से, निरंकुश सरकार से, बर्बर पुलिस से, देश और समाज को धोखा देने वाले बेईमानों से। वह बूढ़ा जेल में है। वह बूढ़ा हंसता है नौकरशाही पर, अन्यायकारी न्याय व्यवस्था पर। कभी उपहास भी करता है जेल की चार दीवारी को देखकर। सोचता है रोक पाएंगी क्या ऊंची दीवारें, लोहे की मजबूत सलाखें, गोला बारूद शायद नहीं। क्रांति की फसल लहला रही है, मुक्ति के गीत गूंजने लगे हैं, जेल के भीतर भी और बाहर भी, पुलिस थानों में भी और बाहर भी, अदालतों में भी और सड़कों पर भी। संसद को मौन रहने दो संसद को मौन। कवितेचं नाव मैं बुद्ध के पास खड़ा हूं। मी
डॉक्टर गिरीश लटके, कल्याण, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र. फिरंगी आए, डच आए, हिंदू मुस्लिम लड़वाते गए. फिरंगी आए, डच आए, हिंदू मुस्लिम लड़वाते गए. तुर्की आए, पोर्तु आए, प्यार से जहर पिलाते गए. तुर्की आए, पोर्तु आए, प्यार से जहर पिलाते गए. अमेरिका आया, चाइना आया, अमेरिका आया, चाइना आया, धर्म बटा, भेद बढ़ाता गया. नए नए सुगंधी जहर बाजार में, नए नए सुगंधी जहर बाजार में. खुल गया वो बाजार, घना कोहरा. खुल गया वो बाजार, बना घनघोर कोहरा. जिहादी आए, तालिबानी आए, जिहादी आए, तालिबानी आए, साधु आए, नया धर्म बताते गए. जिहादी आए, तालिबानी आए, साधु आए, नया धर्म बताते गए. ढल गया वो ढांचा, चढ़ावा खून का. ढल गया वो ढांचा, चढ़ावा खून का. आजादी का वो जुनून था, आजादी का वो जुनून था, मिट गया इस तंत्र युग में. अब प्रार्थना बांग में है, अब प्रार्थना बांग में है, द्वेष की पंक्तियां गा रहे हैं. अब प्रार्थना बांग में है, द्वेष की पंक्तियां गा रहे हैं. मुझे अब होश आ गया है, मुझे अब होश आ गया है. देखा मैं बुद्ध के पास खड़ा हूं, देखा मैं बुद्ध के पास हूं. अब फैलाओ यारो, अब फैलाओ नए भारत की ज्वाला. अब फैलाओ नए भारत की ज्वाला, नए भारत की जगाओ आशा, नए भारत की जगाओ आशा. शुक्रिया. मित्रांनो, मी प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी वतनी. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मी या उपक्रमात माझी एक कविता आपल्यासमोर सादर करत आहे. कवितेचं नाव आहे कवितेची नांदी. अंधार जेव्हा सावलीला गिळतो तेव्हा चारी दिशा काळोखाच्या गुलाम होऊन निश्चित पडलेल्या असतात. अंधार जेव्हा सावलीला गिळतो तेव्हा चारी दिशा काळोखाच्या गुलाम होऊन निश्चित पडलेल्या असतात. आणि डोळ्यांच्या बाहुल्याही अंधाराला फितरून काळजाचा ठोका चुकीत असतात. आणि डोळ्यांच्या बाहुल्याही अंधाराला फितरून काळजाचा ठोका चुकीत असतात. भुताटकीचा थैथयाट थरका पुढू पाहतो आयुष्याचा. भुताटकीचा थैथयाट थरका पुढू पाहतो आयुष्याचा. पण श्वासाची एकतारी जागवीत जाते आपल्या अस्तित्वाला. पण श्वासाची एकतारी जागवी जाते आपल्या अस्तित्वाला. आपल्या कर्माची नियती अंतःकरणात उजळते सात्विकतेचा किरण. आपल्या कर्माची नियती अंतःकरणात उजळते सात्विकतेचा किरण. आणि बंद डोळ्यांना दिसू लागतो रामप्रहर सत्कर्माचा. आणि बंद डोळ्यांना दिसू लागतो रामप्रहर सत्कर्माचा. भुताटकीचा थैथयाट क्षणात कोसोदूर पळून जातो. भुताटकीचा थैथयाट क्षणात कोसोदूर पळून जातो. आणि सरस्वतीचा पदन्यास काळजाच्या पायघड्यावरून अलगद उतरतो अंतःकरणात. आणि सरस्वतीचा पदन्यास काळजाच्या पायघड्यावरून अलगद उतरतो अंतःकरणात. आणि निष्ठूर काळाच्या माथ्यावर कोरून जातो उजेडाचे गाणे येणाऱ्या पिढ्यांसाठी. आणि निष्ठूर काळजाच्या माथ्यावर कोरून जातो उजेडाचे गाणे येणाऱ्या पिढ्यांसाठी. हीच तर कवितेची नांदी असते मित्रा, हीच तर कवितेची नांदी असते. परत एकदा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी गोविंद पोलाड, तालुका चांदूर रेल्वे, जिल्हा अमरावती. निमंत्रित काव्य संमेलनामध्ये स्वातंत्र्य दिनाबद्दल स्वातंत्र्यावरची कविता सादर करण्याकरिता
शब्दवेल साहित्य समूहाचे समूह प्रशासक माननीय प्रवीणदादा बोपुलकर यांनी मला कळवलं, तर स्वातंत्र्यावरची तर नाही, मात्र स्वातंत्र्याशी निगडीत आणि कविता तर नाही, मात्र 2-3 शेर तुमच्या पुढे सादर करतो की जन्मानंतर ती हिंदू झाली अंजर मी मुसलमान झालो असतो, जन्मानंतर ती हिंदू झाली अंजर मी मुसलमान झालो असतो, शेवटाला ती स्मशानभूमी आणि मी कब्रस्तान झालो असतो, जन्मानंतर ती हिंदू झाली अंजर मी मुसलमान झालो असतो, शेवटाला ती स्मशानभूमी आणि मी कब्रस्तान झालो असतो, म्हणून या जातीपातीच्या मुलखामध्ये मी कधीच जन्मलो नाही, अरे गर्व वाटला असता जर भारताचे संविधान झालो असतो, गर्व वाटला असता जर भारताचे संविधान झालं असतो, गर्व वाटला असता जर भारताचे संविधान झालं असतो. आणि नंतरचा शेर आहे की तिला माझ्या प्रेमाचा असा मोह व्हावा, तिला माझ्या प्रेमाचा असा मोह व्हावा, पेटावी जशी क्रांती अन सगळा विद्रोह व्हावा, चालेल जरी झाला माझा एक एक शेर जखमी, चालेल जरी झाला माझा एक एक शेर जखमी, पण कवितेतून परिवर्तनाचा उहापोह व्हावा, कवितेतून परिवर्तनाचा उहापोह व्हावा. आणि नंतरचा शेर सादर करतो आहे की तिचा माझ्यासाठी विद्रोहाचा असा गुलाब यावा, तिचा माझ्यासाठी विद्रोहाचा असा गुलाब यावा, ती क्रांती घेऊन यावी दिल माझाही इन्कलाब व्हावा, तिचा माझ्यासाठी विद्रोहाचा असा गुलाब यावा, ती क्रांती घेऊन यावी दिल माझाही इन्कलाब व्हावा, मुमताजसाठी जगणारे शहाजहानही थोडे व्हावे, मुमताजसाठी जगणारे शहाजहानही थोडे व्हावे, पण देशासाठी मरणाऱ्यांचा सैलाब मोठा यावा, देशासाठी मरणाऱ्यांचा सैलाब मोठा यावा. आणि शेवटचा शेर घेऊन समारोप करतो की माझ्या जनाजी लाखो आले तिच्या एकही आला नाही, माझ्या जनाजी लाखो आले तिच्या एकही आला नाही, कारण तिचा जमीर मुखा होता कधी दाभोळकर झाला नाही, माझ्या जनाजी लाखो आले तिच्या एकही आला नाही, तिचा जमीर मुका होता कधी दाभोळकर झाला नाही, जाऊन विचार इथल्या व्यवस्थेला कधी माझी संघर्ष गाथा, जाऊन विचार इथल्या व्यवस्थेला कधी माझी संघर्ष गाथा, दरोडेखोर लाखो झाले पण माझ्यासारखा बंडखोर झाला नाही, दरोडेखोर लाखो झाले पण माझ्यासारखा बंडखोर झाला नाही. आणि येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना, सर्व भारतीयांना आणि संपूर्ण जगाला स्वातंत्र्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझा समारोप करतो. जय हिंद, जय भारत, इन्कलाब जिंदाबाद. नमस्कार, मी दिनेश मोरील, अकोला, महाराष्ट्र. स्वातंत्र्य या विषयावर निमंत्रितांचे कवी संमेलनासाठी माझी वऱ्हाडी देशभक्तीपर कविता सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे नशीबवान. नशीबवान हाव आपण म्हणून स्वतंत्र भारतात राहतो, नशीबवान हाव आपण म्हणून स्वतंत्र भारतात राहतो, अन खुल्ले आम लेकरा बाय संग उगवता सूर्य पायतो, अन खुले आम लेकरा बाय संग उगवता सूर्य पायतो. जरी देशात असतील 1760 जाती, जरी देशात असतील 1760 जाती, पण मले हाय जिचा गर्व ते होय माया भारतातलीच माती, मले हाय जिचा गर्व ते हाय माया भारतातलीच माती. वंदन करतो मी त्या थोर पुरुष अन सैनिकाईले, वंदन करतो मी त्या थोर पुरुष अन सैनिकाईले, कुकू पुशेल बहिणी अन शहीदाईच्या आईले, कुकू पुशेल बहिणी अन शहीदाईच्या आईले. जवा होता देश आपला इंग्रजाईचा गुलाम, जवा होता देश आपला इंग्रजाईचा गुलाम,
तवा देशाले वाचव्यासाठी क्रांतिकारकाईनं घायला घाम. तवा देशाले वाचव्यासाठी क्रांतिकारकाईनं गायला घाम. जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, मेरा भारत महान. अति समदे एक समान, कोणी मोठं नाही कोणी नाही लहान. अति समदे एक समान, कोणी नाही मोठं कोणी नाही लहान. स्वातंत्र्य भेटल्याचा होते मनाले लय हरीक. स्वातंत्र्य भेटल्याचा होते मनाले लय हरीक. गर्व वाटते भलकसा मले, म्हणवता खेपी भारतीय नागरिक. गर्व वाटते भलकसा मले, म्हणवता खेपी भारतीय नागरिक. जय हिंद जय महाराष्ट्र. नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रज्ञेश चैतन्य सोनवणे, राहणार ठाणे शहर. माझे कवितेचं शीर्षक आहे व्यर्थ न जाओ शहीदांचे बलिदान. वंदन करूया त्यांना आपण, वंदन करूया त्यांना आपण, स्वातंत्र्यासाठी ज्यांनी दिले आपले प्राण. वंदन करूया त्यांना आपण, देशास्तव पुत्र ज्यांनी केला अर्पण. वंदन करूया त्यांना आपण, ज्यांनी दिले कुंकू देशासाठी दान. वंदन करूया त्यांना आपण, मातृभूमीसाठी जे झाले कुर्बान. चला आपण प्रतिज्ञा करूया. भारताला भ्रष्टाचार, अंधश्रद्धा, बेरोजगारी, देशद्रोही आणि धार्मिक हिंसेतून मुक्त करूया. तिरंग्याला 3 रंग प्रतिभेचे, तिरंग्याला 3 रंग प्रतिभेचे. रंगले न जाणे किती रक्ताने, तरी फडकतो नव्या उत्साहाने. एक साथ वंदन करूया, वंदन करूया त्यांना आपण, करणार जे देशाची उंच मान. वंदन करूया त्यांना आपण, करणार जे देशाची उंच मान. प्रत्येक संकटाला टाळून चला पुन्हा रंग उधळून, एक मुखाने बोलो भारत माझा महान. व्यर्थ न जाओ शहीदांचे बलिदान, एक संग ठेवू भारत माझा महान, भारत माझा महान. धन्यवाद. नमस्कार, मी महेश कराडकर. चतुरंग अन्वय नावाचा एक दिवाळी अंक आम्ही सांगलीतून गेली 19 वर्ष सातत्यानं प्रकाशित करतो. त्याचं संपादन मी करतो. त्याचबरोबर कबूतरखाना हा माझा एक कविता संग्रह प्रसिद्ध आहे. त्यातलीच एक कविता आज मी आपल्या विनंतीनुसार या कवितेच्या उपक्रमामध्ये सादर करतोय. कवितेचं नाव आहे द्वंद्व. पुलाखालून पाणी संथपणे वाहतंय. पुलाखालून पाणी संथपणे वाहतंय. नदीचं पवित्र पात्र, गावागावातलं मलमूत्र सांडपाणी गोळा करत हळूहळू पुढं सरकते. खच्चून भरलेल्या धावत्या एसटीतून भलं दांडगं कुंकू ल्यायलेली एक घामेजलेली बाई कनवटीची चिल्लर चाचपत एक नाणं लगबगीनं काढते आणि आयुष्याची पुंजी दान करावी अशा नाठाळ श्रद्धाळूपणानं जीव खाऊन बसच्या खिडकीतून अरुंद पुलाकडे नदीच्या पात्रात जोरात भिरकावते. नाणं हेलकावत नदीच्या तळाला जिळबट शेवाळात गडप्प झाला असेल, माझ्या सदैव द्वंद्वात असलेल्या मनासारखं. इकॉनॉमीच्या नाकावर टिचून श्रद्धेच्या बाजारू मानसिकते झिजत नाणं आपल्या दोन्ही बाजू गाळात हरवून बसले. पुलाखालून खूप पाणी वाहून जाईल कदाचित. पुलाखालून खूप पाणी वाहून जाईल कदाचित. पुढं पूलही असेल नसेल. पुढं पूलही असेल नसेल. या युगानंतरच्या पिढ्यांना आपल्या संस्कृतीची माहिती देण्यासाठी त्या नाण्याचा उपयोग होईल ही कदाचित. या युगानंतरच्या पिढ्यांना आपल्या संस्कृतीची माहिती देण्यासाठी त्या नाण्याचा उपयोग होईल ही कदाचित.
पण नाणं फेकणाऱ्या बाईची मानसिकता कळणार नाही नाण्यावरून. पण नाणं फेकणाऱ्या बाईची मानसिकता कळणार नाही नाण्यांवरून. खच्चून भरलेल्या एसटी बस बरोबर माझं शरीर प्रवास करतंय. खच्चून भरलेल्या एसटी बस बरोबर माझं शरीर प्रवास करतंय. मनाच्या दोन्ही बाजू नाण्याबरोबर खोल रुतत जातात. या युगाच्या श्रद्धा अंधश्रद्धेच्या काळात, श्रद्धा अंधश्रद्धेच्या काळात. धन्यवाद. नमस्कार, मैं निमिषा सिंघल आगरा से हूँ और आप सभी को स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं देना चाहती हूँ। आज का दिन उन सभी अमर बलिदानियों को याद करने का है जिन्होंने अपने जीवन की कुर्बानी दी थी इस भारत देश को स्वतंत्रता दिलाने के लिए। तो लीजिए आपके समक्ष प्रस्तुत है मेरी कविता। हर बुराई से लड़ेंगे, देश को बंटने न देंगे। हर बुराई से लड़ेंगे, देश को बंटने न देंगे। प्यार करते देश से हम इस कसर झुकने न देंगे। प्यार करते देश से हम इस कसर झुकने न देंगे। माँ की ममता सा ये निश्चल, उगते सूरज सा ये उज्जवल। माँ की ममता सा ये निश्चल, उगते सूरज सा ये उज्जवल। रंग रंगीले त्योहारों से सजा धजा रहता हर पल। रंग रंगीले त्योहारों से सजा धजा रहता हर पल। गर्व है इस माटी पर, गर्व है इस माटी पर जन्मे हैं जिसमें कितने बलिदानी। गर्व है इस माटी पर जन्मे हैं जिसमें कितने बलिदानी। कर्म वीरों की ये धरती देवभूमि महादानी। कर्म वीरों की ये धरती देवभूमि महादानी। हो जरूरत देश को तो जान भी दे देंगे हम। हो जरूरत देश को तो जान भी दे देंगे हम। प्रेम बसता कण कण में नफरत को ना उपजाओ तुम। प्रेम बसता कण कण में नफरत को ना उपजाओ तुम। देव करते वास इसमें देवभूमि पावन कुसुम। देव करते वास इसमें देवभूमि पावन कुसुम। हर बीमारी आपदा से लड़ने को तैयार हम। हर बीमारी आपदा से लड़ने को तैयार हम। रोशनी फैला दे जग में, रोशनी फैला दे जग में सूरज बन छा जाए जो। रोशनी फैला दे जग में सूरज बन छा जाए जो। पूरे जग में डंका बाजे, पूरे जग में डंका बाजे। देश मेरा कहलाए वो, देश मेरा कहलाए वो, देश मेरा कहलाए वो। बहुत बहुत आभार, धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर उल्का समरेंद्र नाईक निंबाळकर नाशिकवरून कविता सादर करतेय। मागितलं कुठं होतं तुला, मागितलं कुठं होतं तुला, विनवण्या कुठं केल्या होत्या तुला, किंवा हट्टही केला नव्हता मी कधी। मागितलं कुठं होतं, विनवण्या कुठं केल्या होत्या, किंवा हट्टही केला नव्हता, तरीही तू जाहीरपणे कसं सांगून टाकलंस, तरीही तू जाहीरपणे सांगून कसं टाकलं की तू मला दिलंस म्हणून। जी गोष्ट निसर्गदत्तच आहे, जी गोष्ट निसर्गदत्तच आहे, ती तू मला देणार कशी। मुळात ज्याच्यावर तुझी मालकी नाही ती तू देणार तरी कशी। कोढ्यात नाही बोलत आहे, कोढ्यात नाही बोलत आहे, खूप सरळ सोपी गोष्ट आहे। कोढ्यात नाही बोलत आहे, खूप सरळ सोपी गोष्ट आहे। स्वातंत्र्याबद्दल बोलतीये, स्वातंत्र्याबद्दल बोलतीये। स्वातंत्र्य कोणीही कोणाला देऊ शकत नाही, ते आहे तो अनुभव आहे, ती प्रचिती आहे। बद्ध जीवाला मुक्तीकडे जाण्याचा तो स्वतःचा, स्वतःसोबत केलेला एक सुंदर प्रवास आहे। स्वातंत्र्य कोणीही कोणाला देऊ शकत नाही, तो एक प्रवास आहे बद्ध जीवाचा, मुक्तीकडे जाण्याचा, स्वतःसोबत स्वतः केलेला। म्हणूनच मी म्हणते, जे मी मागितलंच नव्हतं
जे कधी विनवणीच केली नव्हती किंवा कधी हट्टही केला नव्हता, ते तू दिलंस असं जाहीर का केलंस? तुझ्या माफीची वाट बघतीये. नमो बुद्धाय. मराठी साहित्य वार्ता या फेसबुक पेजच्या सभासदांनी 1 मे महाराष्ट्र दिनापासून जो इथे उपक्रम राबवलेला आहे त्या उपक्रमाला महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळालेला आहे. खरं तर हे अभिनंदनीय आहे. लाईव्ह मीडिया हे प्रबोधनाची खास बाजू मांडण्याचं एक जिवंत माध्यम आहे. आपल्या मनातील विचार साकार करण्याकरता संवादाचं हे एक उत्तम स्थळ आहे. खरं तर रोजच्या जगण्यावर याचा प्रचंड प्रभाव पडलेला दिसतो. मोबाईलच्या चौकोनामधून आपण एक दुसऱ्याशी संवाद साधत आहोत आणि हा संवादाचा पूल अखंड जगाशी जोडला गेलेला आहे. या संवादाने एक दुसऱ्याचे मन सुद्धा इथे जिंकली जात आहे. नवीन टेक्नॉलॉजी, नवा विचार कानाला आणि डोळ्याला स्पर्श करून जात आहे. आता मराठी साहित्य वार्ता परत एक नवीन उपक्रम आपणासमोर घेऊन येत आहे. तो त्यांचा उपक्रम असा आहे की साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीला वाहिलेला वेब पोर्टल हा त्यांचा नवा उपक्रम आहे. ही संकल्पना सुद्धा अमरदीप वानखेडे सरांची आहे. तेव्हा या त्यांच्या नव्या उपक्रमाला मी हार्दिक सदिच्छा देते आणि हा सुद्धा कार्यक्रम त्यांचा उपक्रम यशस्वी हो अशी मंगलकामना व्यक्त करते. जय भीम, जय भारत. सादर आहे कविता मी उन्मुक्त. मी उन्मुक्त मनाचा नका करू माझा विश्वास. मी उन्मुक्त मनाचा नका करू माझा विश्वास. उडण्यासाठी आहे स्वच्छंद माझे अनंत आकाश. मी उन्मुक्त मनाचा नका करू माझा विश्वास. उडण्यासाठी आहे स्वच्छंद माझे अनंत आकाश. नका बांधू पाय माझे, नका बांधू पाय माझे. टिकणार नाही बेडी. हात असू द्या मोकळे माझे, हात असू द्या मोकळे माझे. शोभणार नाही कोणतीही बेडी. का माझा मोह करता, का माझा मोह करता. सोबत नव्हता तो विरही कसला. का माझा मोह करता. सोबत नव्हता तो विरही कसला. माझ्यात विरक्ती स्वच्छंद, माझ्यात विरक्ती स्वच्छंद. पराजित हा आसक्तीचा छंद. किती असू द्या गरम श्वास, किती असू द्या गरम श्वास. आता नको कोणताही आभास. किती असू द्या गरम श्वास. आता नको कोणताही आभास. भ्रमरांनाच मिळतो मकरंद. निरर्थक तुझा माझा द्वंद. वेळ माझी चिंतन माझे, वेळ माझी चिंतन माझे. तुझे येणे आता निरर्थक. वेळ माझी चिंतन माझे. तुझे येणे आता निरर्थक. नको वाट पाहू वेळेची, नको वाट पाहू वेळेची. वैराग्याची वेळ ही सार्थक. दोर भले बांधली आयुष्याशी, दोर भले बांधली आयुष्याशी. मृत्यू कधी मिळते मृत्यूशी. मला थांबवू शकणार नाही असले श्वासांचे प्रयोग जीवनाशी. दोर भले बांधली आयुष्याशी. मृत्यू कधी मिळते मृत्यूशी. मला थांबवू शकणार नाही असले श्वासांचे प्रयोग जीवनाशी. मी विरक्तीचा शिव, मी विरक्तीचा शिव. तू आसक्तीचा इंद्र. मी विरक्तीचा शिव, तू आसक्तीचा इंद्र. विरक्तीचे असतात वेगळेच थाट, विरक्तीचे असतात वेगळेच थाट. या भावनांच्या साखळीत पहा, या भावनांच्या साखळीत पहा. चुकून पडो ना उलटी गाठ. या भावनांच्या. दीपा वणकुद्रे, डोंबिवलीहून जिल्हा ठाणे स्वरचित कविता सादर करत आहे. या 73व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त. नाव आहे नसानसात भारताचा अभिमान. धमन्यातून वाहे वीर रस रुधिर, धमन्यातून वाहे वीर रस रुधिर. संस्कृतीचे लाभले त्यास वरदान, संस्कृतीचे लाभले त्यास वरदान. जय हिंदचा नारा उद्घोष करू, जय हिंदचा नारा उद्घोष करू. नसानसात भारताचा अभिमान, नसानसात भारताचा अभिमान. उत्तर उभा लेवून हिममुकुट, उत्तर उभा लेवून हिममुकुट. रक्षती महासागर पूर्व पश्चिमेस,
रक्षति महासागर पूर्व पश्चिमेस वायव्यास अथांग मरुभूमिः वायव्यास अथांग मरुभूमिः महापावन संगमतीर दक्षिणेस महापावन संगमतीर दक्षिणेस रंग उधळती ऋतू इथे विभिन्न रंग उधळती ऋतू इथे विभिन्न नवपरिणीते सम साजरी सृष्टी नवपरिणीते सम साजरी सृष्टी चहूकडे अलभ्य रम्यता अशी चहूकडे अलभ्य रम्यता अशी हरकून सौंदर्य पान करे सृष्टी हरकून सौंदर्य पान करे दृष्टी मातृभूमी आहे ही संतांची मातृभूमी आहे ही संतांची हरीच्या भगवद्गीतेची ती शिकवण हरीच्या भगवद्गीतेची शिकवण महाकाव्ये रचली आणि घडली महाकाव्ये रचली आणि घडली महाभारत अनुपम आणि दिव्य रामायण महाभारत अनुपम दिव्य रामायण राणा प्रताप पृथ्वीराज शिवराय राणा प्रताप पृथ्वीराज शिवराय असे अगणित वीर इथे झाले असे अगणित वीर इथे जन्मले पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी शूर सैनिकांच्या रक्ताचे पाठ वाहिले शूर सैनिकांच्या रक्ताचे पाठ वाहिले पालन सर्वधर्म समभाव तत्वाचे पालन सर्वधर्म समभाव तत्वाचे पहाटेस मंदिरात मधुर घंटानाद पहाटेस मंदिरात मधुर घंटानाद ऐकू येते अजानही अदा केलेली गुरुद्वारेद प्रसादाचा आस्वाद गुरुद्वारेद प्रसादाचा आस्वाद वैशिष्ट्ये भिन्न दर प्रांताची जरी विविधेत एकता ही विशेषता असीमित गुण असलेला देश हा अशी अलौकिक त्याची महानता धन्यवाद। सर्वप्रथम सर्व देश बांधवांना आणि आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मी आकी सोनूने हिमनगर अकोला कविता सादर करतोय। कवितेचं शीर्षक आहे स्वातंत्र्य तुझ्या गावकीत आलं त्याला भावकीत घे तुझ्या मालकीत आलं त्याला पालखीत घे स्वातंत्र्य तुझ्या गावकीत आलं त्याला भावकीत घे तुझ्या मालकीत आलं त्याला पालखीत घे स्वातंत्र्य तुझ्या दारात आलं त्याला घरात घे तुझ्या पदरात आलं त्याला उदरात घे स्वातंत्र्य तुझ्या दारात आलं त्याला घरात घे तुझ्या पदरात आलं त्याला उदरात घे स्वातंत्र्य तुझ्या हसण्यात आलं त्याला वचनात घे तुझ्या जीवनात आलं त्याला जगण्यात घे स्वातंत्र्य तुझ्या हसण्यात आलं त्याला वचनात घे तुझ्या जीवनात आलं त्याला जगण्यात घे तुझ्या गावकीत आलं त्याला भावकीत घे तुझ्या मालकीत आलं त्याला पालखीत घे तुझ्या मालकीत आलं त्याला पालखीत घे। मैं डॉक्टर एन सिंह सहारनपुर से प्रस्तुत कर रहा हूं अपनी एक कविता आजादी के नाम एक दिन। विगत लंबे वर्षों से इस दिन भारत की सर्वोच्च शक्तियां दिल्ली में कुछ नाटक अभिनीत किया करती हैं। विगत लंबे वर्षों से इस दिन भारत की सर्वोच्च शक्तियां दिल्ली में कुछ नाटक अभिनीत किया करती हैं। प्रजा उनके जीवंत अभिनय पर तालियां बजाकर लौट जाती है और सब कुछ भूल जाती है वर्ष भर के लिए। प्रजा उनके जीवंत अभिनय पर तालियां बजाकर घर लौट जाती है और सब कुछ भूल जाती है वर्ष भर के लिए। इसी प्रकार संपूर्ण भारत में प्रत्येक स्थान पर स्वतंत्रता के रक्त रंजित इतिहास के कुछ पृष्ठ पलटे जाते हैं, कहानियां दोहराई जाती हैं उन शहीदों की
जिन्होंने स्वतंत्रता के लिए फांसी के फंदे को हंसते हंसते चूमा था, जिन्होंने स्वतंत्रता के लिए फांसी के फंदे को हंसते हंसते चूमा था, अंग्रेजों की बर्बरता और अत्याचारों की हम सब सुनते हैं, तालियां बजाते हैं या दुखी होते हैं और घर जाकर सब कुछ भूल जाते हैं, क्योंकि हम भी तो स्वतंत्र हैं सब कुछ भूल जाने के लिए। तब भी वातावरण में कुछ प्रश्नों की चीख गूंजती रहती है, अनुत्तरित। उत्तर न मिलने पर प्रश्न खत्म नहीं होते। उन्हीं में से केवल एक प्रश्न उकेरता हूँ मैं यहाँ। विगत कई वर्षों से मेरे देश का मतदाता चुनाव सभा में तालियां बजाकर रोटी कपड़ा और मकान की व्यवस्था का पूर्ण आश्वासन पाकर घर लौटकर आटे के कनस्तर में झांकता है और पाता है कनस्तर खाली। रोजगार के अभाव में हाथ पर हाथ रखे बैठे जवान शिक्षित बेटे को, दहेज के अभाव में बेटी की सशक्ति जवानी को तथा अर्धनग्न पत्नी को, तब उसके मन में एक ही प्रश्न उभरता है कि क्या यही स्वतंत्रता है? इस प्रश्न का कुछ तो उत्तर दें आप। यह स्वतंत्रता आधा गद्दा है, आधा ललियाब। इस प्रश्न का कुछ तो उत्तर दें आप। यह स्वतंत्रता आधा गद्दा है, आधा लियाब। नमस्कार, मी स्वप्नील पोरे, पुणे। माझ्या कवितेचं नाव आहे जय हे जय हे। आम्ही भारताचे पोलादाचे आम्ही, जय हे नाद घुमवू या देशासाठी। नजर विषारी असो कुणाची, कारस्थानी शेजाऱ्याची, हिसका पुन्हाच देऊ मूठ माती। आम्ही भारताचे पोलादाचे आम्ही, जय हे नाद घुमवू या देशासाठी। किती संकटे आली तरी हिमालय उभा, तसेच राहू उठून आम्ही छाती काढून पुन्हा। शिवरायांची आण आम्हाला वादळाशी झुंजू, पराक्रमाच्या रचून गाथा शत्रू पळून लावू। जय हे नाद यशाचा या युगासाठी, आम्ही भारताचे पोलादाचे आम्ही, जय हे नाद घुमवू या देशासाठी। किती काले कितीक गेले गंगा वाहत आहे, तसेच हो आमचे जीवन सूर्य साक्षी आहे। धर्म आमचा माणुसकीचा ना क्रौर्याला डरणार, नराधमांच्या छाताडावर पहा आम्ही नाचणार। जय हे जयघोषाचे शब्द आम्ही गाणार। माझे तुमचे जीवन सारे या मातीसाठी, आम्ही भारताचे पोलादाचे आम्ही, जय हे नाद घुमवू या देशासाठी। जे तुटलेले कोसळलेले जीवन त्यांना देऊ, दुष्टांचे थडगे बांधू भाले आम्ही होऊ। निश्चयाची ढाल सोबती, विजयाची गात लकेरी, आम्ही भारताचे पोलादाचे आम्ही, जय हे नाद अवघा या देशासाठी। तळपत राहू चमकत राहू वज्राचा निर्धार, रणांगणाचे जीवन मागे ना हटणार। जय हे धमन्यांमध्ये, जय हे श्वासांमध्ये, मनगटावर जय हे तळहातावर जय हे। जा वाऱ्या तू सांग जगाला अंगाराचे आम्ही, तुफानाला लाजवणारी सिंहगर्जना आम्ही। आम्ही भारताचे पोलादाचे आम्ही, जय हे नाद घुमवू या देशासाठी। नमस्कार। कवितेचं नाव आहे देश। देशा वैभव मिळो, देशा वैभव मिळो। कविता सादर करते। 90 वर्षे लढा चालला, 90 वर्षे लढा चालला अन आम्हा स्वातंत्र्य मिळाले। 90 वर्षे लढा चालला अन आम्हा स्वातंत्र्य मिळाले। किती हुतात्मे किती लढवय्ये, किती हुतात्मे किती लढवय्ये, प्राणपणाने सदा झुंजले, प्राणपणाने सदा झुंजले। 6 दशकानंतर येथे, 6 दशकानंतर येथे कुठे मोल या लढवय्यांना। 6 दशकानंतर येथे
कुठे मोल या लढवई यांना, तरुण पिढीचे गान निराळे, खंत तयाची जुन्या पिढ्यांना, खंत तयाची जुन्या पिढ्यांना. झाशी वाली राणी लढली, झाशी वाली राणी लढली, प्लासीची ही ख्याती झाली, झाशीची ही राणी लढली, प्लासीची ही ख्याती झाली. टोपे तात्या नाना योद्धे, टोपे तात्या नाना योद्धे, रणभूमी ही धन्य जाहली. वारे आले नव्या युगाचे, वारे आले नव्या युगाचे, खेडो पाडी विकास सारे. भकास झाली शेती इथली, भकास झाली शेती इथली, विचार भलते न्यारे न्यारे. भकास झाली शेती इथली, विकास सारे न्यारे न्यारे. धनधान्याचे भरले आगर, सुवर्णभूमी होती भारत, सुवर्णभूमी होती भारत. धनधान्याचे होते आगर, सोन्याचे मग फिरता नांगर. शिवरायांची स्वराज्य मोहर, सोन्याचे मग फिरता नांगर. स्वराज्याची शिवरायांची स्वराज्य मोहर. कुठली किंमत नव्या पिढी, कुठली किंमत नव्या पिढीला, तयास लागे जमीन जुमला. कुठली किंमत नव्या पिढीला, तयास लागे जमीन जुमला. भाव भावना शून्य जाहले, भाव भावना शून्य जाहले. भ्रष्टाचार सर्वत्र मातला, भ्रष्टाचार सर्वत्र मातला. करू स्मरण त्या हौतात्म्याचे, करू स्मरण त्या हौतात्म्याचे. देशा वैभव जुने मिळावे, देशा वैभव जुने मिळावे. हीच मानसी असे मनीषा, हीच मानसी असे मनीषा. सर्वांना नितसौख्य मिळावे, सर्वांना नितसौख्य मिळावे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला या कवी संमेलनाच्या माध्यमातून आपणा सर्वांना शुभेच्छा. आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन, आभार, धन्यवाद. नमस्कार, मी प्रभा सोनवणे. मराठी साहित्य वार्ता आयोजित कवी संमेलनात सादर करते माझी कविता. कवितेचं शीर्षक आहे सैनिक हो. सैनिक हो. इकडे आम्ही सुखासीन आयुष्य जगताना, इकडे आम्ही सुखासीन आयुष्य जगताना, सकाळी चहाच्या घोटाबरोबर वाचतो वर्तमानपत्राच्या हेडलाईन मध्ये तुमच्या समर्पणाची आकडेवारी. इकडे आम्ही सुखासीन आयुष्य जगताना, सकाळी चहाच्या घोटाबरोबर वाचतो वर्तमानपत्राच्या हेडलाईन मध्ये तुमच्या समर्पणाची आकडेवारी. आम्ही इकडे निवांत पाहत असतो दूरदर्शनवरचा देशप्रेमाचा सिनेमा. इकडे आम्ही निवांत पाहत असतो दूरदर्शनवरचा देशप्रेमाचा सिनेमा. बातम्यांमध्ये ऐकतो युद्धाचे वृत्तांत, बातम्यांमध्ये ऐकतो युद्धाचे वृत्तांत. तिकडे सीमेवर तुमचे खडतर आयुष्य, तिकडे सीमेवर तुमचे खडतर आयुष्य. शर्थीने झुंजणे, शत्रूवर मात करता करता प्राणांचेही बलिदान देणे, शत्रूवर मात करता करता प्राणांचेही बलिदान देणे. तुमचे प्रखर राष्ट्रप्रेम, झपाटलेले झंझावाती आत्मसमर्पण. तुमचे सळसळते स्वाभिमानी रक्त, सांडते धरेवर तीर्थासारखे. जखमी घायाळ वेदनांनी वेढलेले तुम्ही. इकडे तुमच्या जखमांवर मलमपट्टी म्हणून निधी संकलनाचे सामाजिक कार्य. तुमच्या जीवावर बिनघोर जगणारे आम्ही,
तुमच्या जीवावर बिनघोर जगणारे आम्ही इथेही मिरवून घेतो. धनादेश देताना छापून येतात वर्तमानपत्रात देणगीदारांच्या छब्या. धनादेश देताना छापून येतात वर्तमानपत्रात देणगीदारांच्या छब्या. आमचे सुखलोलूप थंड रक्त उसळत कसे नाही. प्रसिद्धीसाठी द्यायचे का दान आम्ही आमच्या रक्षकांना. सैनिक हो तुमच्या बलिदानापुढे किती थिटे आहे हे सारे. असे जगणे मिरवणे मरणे स्वतःपुरतेच. धन्यवाद. नमस्कार, मी प्रशांत केंदळे आपल्या समोर सादर करत आहे एक कविता. कवितेचं शीर्षक आहे सरांचे सांगणे. हे सांगणं आहे आपल्या शिक्षकांचं, आपल्या विद्यार्थ्यांसाठी. सरांचे सांगणे. थोडं यश मिळालं तर आभाळात उडू नको. अन आलंच जर का अपयश तर कोपऱ्यामध्ये दडू नको. थोडं यश मिळालं तर आभाळात उडू नको. अन आलंच जर का अपयश तर कोपऱ्यामध्ये दडू नको. नितनेमानं तुझं तू करत राहा काम. लक्षात ठेव काहीच मिळत नाही गाळल्याशिवाय घाम. चांदण्या आकाशात अनेक तेवत असतात. तू ध्रुव तारा बनावा त्यासाठी खोटा कधी मनी पाळू नको गर्व. अरे मातीवरून चालणाऱ्यालाच कळतं आभाळ सर्व. आपल्या हाती असतं फक्त करत जाणे कर्म. सत्कृत्याचे फळ उशिरा हाच या जगीचा धर्म. अपयशानं आतल्या आत किंचितही नाही जळायचं. आत्महत्येकडं सांगतो तू कधीही नाही वळायचं. हिमालयावर लावायचा झेंडा रस्त्यात खाली पाडू नको. मनातल्या महत्वाकांक्षेला अखेरच्या क्षणापर्यंत सोडू नको. कारण उद्याचा उगवणारा सूर्य आपली वाट पाहत असतो. त्यापेक्षाही मोठा सूर्य आपल्या स्वतःमध्ये राहत असतो. त्या सूर्यासारखा जळ साऱ्या जगाला कळ. आणि वळायचं झालं तर मातीकडं वळ. झाड होऊन फळ तुझ्या जगण्यामधून साऱ्यांना दे प्रेरणेचं बळ. थोडं यश मिळालं तर आभाळात उडू नको. अन आलंच जर का अपयश तर कोपऱ्यामध्ये दडू नको. धन्यवाद. नमस्कार, मी सौ अनिता नरेंद्र गुजर, डोंबिवली. मी आपणापुढे सादर करते भारत देश महान. स्वतंत्र करण्या भारत आपुला ज्यांनी वेचले प्राण. शपथ तुम्हाला त्या आत्म्याची ठेवा मनामध्ये जाण. क्रांतीचा नवतेजाचा इतिहास इथे रंगला. गळून पडल्या परदास्याच्या पायी बघा शृंखला. भगवा सांगे एकजुटीचा मने बांधूया चंग. शांतीचा संदेश देतो विश्वास सफेद रंग.
हरित क्रांती येईल येथे हिरव्या रंगा संग. जन्मभूमी ही कर्मभूमी हिचे फेडू चलाओ पांग. समता ममता विश्वबंधुता गाऊया गुणगान. सांगे तिरंगी निशान आपला भारत देश महान. सांगे तिरंगी निशान आपला भारत देश महान. भारत देश महान. भारत देश महान. धन्यवाद. धुंद झाल्या माणसांच्या वाकणे रक्तात नाही. धुंद झाल्या माणसांच्या वाकणे रक्तात नाही. आणि तडजोडी तयाच्या मानने रक्तात नाही. धुंद झाल्या माणसाच्या वाकणे रक्तात नाही. भावना विश्वात माझ्या, भावना विश्वात माझ्या गुंग होतो मीच जेव्हा. भावना विश्वात माझ्या गुंग होतो मीच जेव्हा. मोह विश्वातील सगळे बाधने रक्तात नाही. धुंद झाल्या माणसांच्या वाकणे रक्तात नाही. मानती पुतळे स्वतःला, मानती पुतळे स्वतःला सद्गुणांचे कोण येथे. नेहमीचे दोष त्यांच्या टाळणे रक्तात नाही. धुंद झाल्या माणसांच्या वाकणे रक्तात नाही. आणि हा शेर पहा. आवडो की नावडो, आवडो की नावडो मज तू सदा धरतो अबोला. शांत माझ्या पनमनाला भांडणे रक्तात नाही. धुंद झाल्या माणसांच्या वाकणे रक्तात नाही. आणि शेवटचा शेर आहे. पंख सागर, सागर हे माझं नाव, मग त्याचा शेर. पंख सागर छाटती आता पिलांचे पारधी हे. विहरताना पाखरांच्या थंबने रक्तात नाही. धुंद झाल्या माणसांच्या वाकणे रक्तात नाही. आणि तडजोडी तयांच्या मानने रक्तात नाही. धुंद झाल्या माणसांच्या वाकणे रक्तात नाही. या कवी संमेलनात सहभागी होण्याची संधी मला मराठी साहित्य वार्ताने दिली, त्याबद्दल त्यांचे पुनश्च धन्यवाद. नमस्कार, माझे नाव अक्षता छत्रे. मी गोवा येथे राहणारी आहे. तव अस्तित्वाची नवती मजला जाण. तव पावलांची नवते माझे भान. युवागिरीच्या रंगात रंगुनी गेलो फार. नवती मजला जाण की असते प्रेम अपार. नियतीचे चक्र असते मुळी खट्याळ. प्रथम तुझ पाहता झालो मी घायाळ. मनी पाखरे भुरकन उडाली. काजळाची जादू तेव्हा हृदयात पसरली. तव अस्तित्वाची जाण मज नव्याने घडाली. निष्काम देहावरी प्रीतीची भूल पसरली. तत्क्षणी मजना द्वेष होता कुणाचा. विसरुनी सारे जग जणू अर्पिले मी तुझला. जीविताचा अर्थ मज नव्याने कळाला. भारताच्या रूपात पाहिले मी तुझला. वेड्या जीवाला जन जवान म्हणती. वेड्या जीवाला जन जवान म्हणती. आदराने मज कार्याची जाणीव ठेवती. आदराने कार्याची जाणीव ठेवती. धन्यवाद. नमस्कार, मी शिल्पा मनोहर वाघमारे, सहशिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मालेगाव खुर्द, तालुका गेवराई, जिल्हा बीड येथून. आज मी माझी देशभक्तीपर काव्यरचना सादर करत आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे मोल स्वातंत्र्याचे. जोखड गुलामीचे मायभू खांद्यावरती पेलत होती. जोखड गुलामीचे मायभू खांद्यावरती पेलत होती. वार बोचरे असह्य तरीही अंगावरती झेलत होती. वार बोचरे असह्य तरीही अंगावरती झेलत होती. कोण कुठले मुठभर होते. कोण कुठले मुठभर होते. निमित्त साधून आले कसले. देता ओसरी प्रेमा खातर पायच पसरून होते बसले. सुपुतांनाही तिच्या मग हे सहावेनाच झाले सारे. सुपुतांनाही तिच्या मग हे सहावेनाच झाले सारे. धगधग त्या क्रांतीचे गगणी मग तुफानच झाले वारे.
ज्योत पेटली मशाल झाली, ज्योत पेटली मशाल झाली, क्रोधाग्नी उसळला नयनी, बाल चेतले माता भगिनी, अवतरल्या मर्दानी रणरागिणी. श्वासही आता गौण होते, श्वासही आता गौण होते, भूमातेच्या या संकटापुढे, स्वार्थाची ही मती खुंटली, वीरांच्या त्या चढत्या स्फूर्तीपुढे. स्वातंत्र्याचे पंखच दिधले लावून बाजी प्राणांची, स्वातंत्र्याचे पंखच दिधले लावून बाजी प्राणांची, अमोलिक रत्नेही आज तोकडी, किंमत करण्या या मुक्त नभाची. घटनेने देऊन आधार, घटनेने देऊन आधार, आकार दिला स्वातंत्र्याला, सुलभ आपुले जिणे केले, तरी उधाण का हो भ्रष्टाचाराला. नेणिवा वीरगतीच्या जागवा, नेणिवा वीरगतीच्या जागवा, जागवा चेतवा कृतज्ञता. नेणिवा वीरगतीच्या जागवा, जागवा चेतवा रे कृतज्ञता. स्वातंत्र्याचे मोल जाणुनी, सोहळ्यास देऊया सार्थकता. भारत हा गणराज्य माझा, भारत हा गणराज्य माझा, उरी धडधडतो बनूनी श्वास. अबाधित हा ठेवा राखणे, अबाधित हा ठेवा राखणे, हा जीवनाचा अविरत ध्यास, हा जीवनाचा अविरत ध्यास. धन्यवाद. कवितेचं शीर्षक आहे मोहाचे सरकते जिने. इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणाऱ्या गॅजेट्समध्ये रमणाऱ्या मुलाचा वाटावा हेवा. इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणाऱ्या गॅजेट्समध्ये रमणाऱ्या मुलाचा वाटावा हेवा, की मराठी शाळांना डाऊन मार्केट ठरवून संस्कारांची लस टोचावी तरी कुणी, याची करत बसावी चिंता. या दुहेरी मनस्थितीतून होत नाही सुटका. इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणाऱ्या गॅजेट्समध्ये रमणाऱ्या मुलाचा वाटावा हेवा, की मराठी शाळांना डाऊन मार्केट ठरवून संस्कारांची लस टोचावी तरी कुणी, याची करत बसावी चिंता. या दुहेरी मनस्थितीतून होत नाही सुटका. ठेवावं मुलाला पाळणा घरात गरजांच्या हव्यासापोटी, ठेवावं मुलाला पाळणा घरात गरजांच्या हव्यासापोटी, तर दिसत राहतो वृद्धाश्रमातील आई वडिलांमध्ये स्वतःचा चेहरा. ठेवावं मुलाला पाळणा घरात गरजांच्या हव्यासापोटी, तर दिसत राहतो वृद्धाश्रमातील आई वडिलांमध्ये स्वतःचा चेहरा. मॉलमध्ये भटकताना जाऊन बसतं इच्छेचं फुलपाखरू वस्तू वस्तूंवर. मॉलमध्ये भटकताना जाऊन बसतं इच्छेचं फुलपाखरू वस्तू वस्तूंवर. शोषत राहतं पाकिटातील पैशांचं हरितद्रव्य. शोषत राहतं पाकिटातील पैशांचं हरितद्रव्य. बँकेत गहाण असलेलं घर हप्त्या हप्त्यांनी सोडवताना सरून जातात उमेदीची वर्ष. बँकेत गहाण असलेलं घर हप्त्या हप्त्यांनी सोडवताना सरून जातात उमेदीची वर्ष. होत राहते नुसतीच कॅलेंडरच्या पानांची पानगळ. होत राहते नुसतीच कॅलेंडरच्या पानांची पानगळ. 1 BHK चौकोनी ठोकळ्यात त्रिकोणी कुटुंबाचं कर्ण होत, 2 बाजू सावरताना धुसर झाली स्वप्न विरळ होत जाणाऱ्या केसांसारखी. 1 BHK चौकोनी ठोकळ्यात त्रिकोणी कुटुंबाचा कर्ण होत, 2 बाजू सावरताना धुसर झाली स्वप्न विरळ होत जाणाऱ्या केसांसारखी. कळलंच नाही कधी पोहोचली इतक्या थराला आसक्ती. कळलंच नाही कधी पोहोचली इतक्या थराला आसक्ती. जिथे मोबाईलचा ब्रँड, उंची मध्य, परफ्यूमचा गंध, 2 की 4 चाक हेच ठरले सुखाची मोजपट्टी. कितीही गेलो उंचावर तरीही मनात बाळगून मोहाचे सरकते जिने, मिळणार नाही आयुष्याला परिपूर्णतेची लिफ्ट. कितीही गेलो उंचावर तरीही मनात बाळगून मोहाचे सरकते जिने, मिळणार नाही आयुष्याला परिपूर्णतेची लिफ्ट. फक्त नावावर असण्याने घेऊन जाता येणार नाहीत वर स्क्वेअर फीट. फक्त नावावर असण्याने घेऊन जाता येणार नाहीत वर स्क्वेअर फीट. माझ्या कवितेचे शीर्षक आहे आस स्वातंत्र्याची.
तोडण्या शृंखला गुलामीची पत्करले वीरांनी बलिदान. तोडण्या शृंखला गुलामीची पत्करले वीरांनी बलिदान. फोडूनी डरकाळी नेत्यांनी केले राष्ट्रभक्तांना सावधान. फोडूनी डरकाळी नेत्यांनी केले राष्ट्रभक्तांना सावधान. चले जावचा करताच नारा स्वतंत्र जाहली भारत माता. चले जावचा करताच नारा स्वतंत्र जाहली भारत माता. पेटूनी उठले रक्त क्रांतीचे स्वातंत्र्याचे गीत हे गाता. पेटूनी उठले रक्त क्रांतीचे स्वातंत्र्याचे गीत हे गाता. पारतंत्र्याच्या बेड्यात बंदी होते जखडले 150 वर्षे. पारतंत्र्याच्या बेड्यात बंदी होते जखडले 150 वर्षे. स्वातंत्र्याच्या ध्यासापायी केले प्राणार्पण त्यांनी हर्षे. स्वातंत्र्याच्या ध्यासापायी केले प्राणार्पण त्यांनी हर्षे. सुभाष बाबू अन भगत सिंग बापू चाचान वीर विनायक. सुभाष बाबू अन भगत सिंग बापू चाचान वीर विनायक. फुंकुनी रणशिंग स्वातंत्र्याचे खवळून उठले क्रांतिकारक. फुंकुनी रणशिंग स्वातंत्र्याचे खवळून उठले क्रांतिकारक. भोगल्या किती नरक यातना गाऊया त्या पराक्रमाच्या गाथा. भोगल्या किती नरक यातना गाऊया त्या पराक्रमाच्या गाथा. हळहळते अंतःकरण आजही टेकतो सकल जनांचा माथा. हळहळते अंतःकरण आजही टेकतो सकल जनांचा माथा. गुलामगिरीच्या विरोधातली पेटली ज्योत आज समतेची. गुलामगिरीच्या विरोधातली पेटली ज्योत आज समतेची. ब्रीद पाळता भाऊ बंधुत्वाचे आस लागली छाया समतेची. ब्रीद पाळता भाऊ बंधुत्वाचे आस लागली छाया ममतेची. धन्यवाद. नमस्कार, मी दीपक मधुकर कांबळी लालबाग मुंबई येथून आपल्यासमोर एक गझल सादर करतोय. जगून झाले खूप तरीही. जगून झाले खूप तरीही जगावयाचे शिल्लक आहे. जगून झाले खूप तरीही जगावयाचे शिल्लक आहे. करून थकले येथे तरीही करावयाचे शिल्लक आहे. जगून झाले खूप तरीही जगावयाचे शिल्लक आहे. करून थकले येथे तरीही करावयाचे शिल्लक आहे. असेच जगलो येथे तर मी दिवस असेही निघून गेले. असेच जगलो येथे तर मी दिवस असेही निघून गेले. अजून थोडे जगून घेऊ मरावयाचे शिल्लक आहे. अजून थोडे जगून घेऊ मरावयाचे शिल्लक आहे. तशाच लाटा तीच उधाणे अजून सारे तसेच आहे. तशाच लाटा तीच उधाणे अजून सारे तसेच आहे. नवी सुनामी नवी वादळे पहावयाचे शिल्लक आहे. करून झालो सारे काही कधी न हरलो येथे होतो. करून झालो सारे काही कधी न हरलो येथे होतो. पुन्हा नव्याने खेळू कारण हरावयाचे शिल्लक आहे. बघून झाल्या खूप पत्रिका तसे भटाने सांगितलेही. बघून झाल्या खूप पत्रिका तसे भटाने सांगितलेही. जुन्या घराचे जुनेच वासे फिरावयाचे शिल्लक आहे. निघावयाचे आहे नक्की ठिकाणही ते पक्के आहे. निघावयाचे आहे नक्की ठिकाणही ते पक्के आहे. कधी निघावे येतू पण ते कधी निघावे येथून पण ते ठरावयाचे शिल्लक आहे. जगून झाले खूप तरीही जगावयाचे शिल्लक आहे. करून थकले येथे तरीही करावयाचे शिल्लक आहे. धन्यवाद. नमस्कार, मी सौरंजना कराळे, येवदा, जिल्हा अमरावती. आजचा विषय आहे स्वातंत्र्य यात्रा. एक तिरंगा रोज झुंजतो कळतो स्वातंत्र्याला. एक तिरंगा रोज झुंजतो कळतो स्वातंत्र्याला. बंधुत्वाला फाशी देऊन छळतो स्वातंत्र्याला. बंधुत्वाला फाशी देऊन छळतो स्वातंत्र्याला. इथे कुणाची आई भगिनी सुरक्षित आहे का? इथे कुणाची आई भगिनी सुरक्षित आहे का? वास नांदतो तळव्यावरती मळतो स्वातंत्र्याला. वास नांदतो तळव्यावरती मळतो स्वातंत्र्याला. किती शिवारी राबावे किती शिवारी राबावे ना भाव इथे घामाला. बळी शेवटी बळीच तो आवळतो स्वातंत्र्याला.
आवडतो स्वातंत्र्याला. कुणी लोळतो पैशावरती, कुणा खायचे वांधे. कुणी लोळतो पैशावरती, कुणा खायचे वांधे. समतेसोबत पिठासारखे दळतो स्वातंत्र्याला. समतेसोबत पिठासारखे दळतो स्वातंत्र्याला. शिक्षण आता धनिकांचे, बुद्धीला कोण विचारी. शिक्षण आता धनिकांचे, बुद्धीला कोण विचारी. पदवी टाकून जाळामध्ये तळतो स्वातंत्र्याला. पदवी टाकून जाळामध्ये तळतो स्वातंत्र्याला. भयकंपित ही पृथा जाहली आज सूक्ष्म हल्ल्याने. भयकंपित ही पृथा जाहली आज सूक्ष्म हल्ल्याने. प्राण ठेवणी मुठीत हा आदळतो स्वातंत्र्याला. प्राण ठेवणी मुठीत हा आदळतो स्वातंत्र्याला. स्वार्थ आवरा, स्वार्थ आवरा इथे कुणाला कायम थांबायाचे. स्वार्थ आवरा इथे कुणाला कायम थांबायाचे. बुद्ध गांधीचा ध्यास इथे पाजळतो स्वातंत्र्याला. बुद्ध गांधीचा ध्यास इथे पाजळतो स्वातंत्र्याला. धन्यवाद. जय भीम मित्रों, मैं जयप्रकाश करदम हूँ दिल्ली से, और आज इस अवसर पर मैं अपनी एक कविता आपको सुनाने जा रहा हूँ. इसका शीर्षक है बेमानी है आज़ादी. नहीं निकल सकता जो आज भी पहनकर नए कपड़े कितने ही गांवों में. नहीं निकल सकता जो आज भी पहनकर नए कपड़े कितने ही गांवों में. नहीं निकल सकती जिसकी घोड़ी पर बारात. नहीं निकल सकती जिसकी घोड़ी पर बारात. जूझता है जो पेट की क्षुधा से रात दिन कमाकर भी, और विवश है काटने को कभी कभी फाके की रात. नहीं बैठ सकता जो आज भी सवर्णों के सामने खाट पर. नहीं बैठ सकता जो आज भी सवर्णों के सामने खाट पर. नहीं कर सकता मुंह उठाकर बात. 60 साल का बूढ़ा भी दुधमुहे बच्चों तक को मिमिया कर कहता है बाप. बंधुआ है जो आज भी खेत भट्टों और खानों में नहीं कर सकता अपनी इच्छा और पसंद का काम, और छोटे से कर्ज के बदले लिख देता है अपनी कई पीढ़ियों की जिंदगी साहूकार के नाम. गांव की पंचायत है जिसकी सुप्रीम कोर्ट. गांव की पंचायत है जिसकी सुप्रीम कोर्ट, और सिपाही अमीन और पटवारी हैं जिसकी सरकार. जी रहा है जो स्वराज्य में भी गुलामों सी जिंदगी, झेल रहा है हिंसा और वर्जनाओं के प्रहार. पिलाकर दारू, थमाकर 10-20 रुपये या दिखाकर बंदूक का भय. पिलाकर दारू, थमाकर 10-20 रुपये या दिखाकर बंदूक का भय. नहीं फटकने दिया जाता जिसे पोलिंग बूथ तक. नहीं देखा जिसने आज तक मतपत्र. नहीं किया कभी मतदान. निषिद्ध है जिसके लिए आज भी बहुत से सार्वजनिक स्थल. निषिद्ध हैं शासन और सत्ता के प्रतिष्ठान. निषिद्ध हैं जिसके लिए आज भी बहुत से सार्वजनिक स्थल. निषिद्ध हैं शासन और सत्ता के प्रतिष्ठान. तो बेमानी है उसके लिए आज़ादी और लोकतंत्र की बातें. बेमानी है उसके लिए आज़ादी और लोकतंत्र की बातें. व्यर्थ हैं संसद और संविधान. नहीं चाहिए उसे नीति और धर्म की शिक्षा. नहीं चाहिए अध्यात्म का ज्ञान. उसे चाहिए रोटी और सम्मान. धन्यवाद. जय भीम. मी ॲडव्होकेट श्रीकृष्ण टोबरे, भांडूप, मुंबई येथे राहतो. सर्वप्रथम 73व्या स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो व माझ्या कवितेत हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आजच्या दिवशी आयोजित केलेल्या या महाकवी संमेलनात आपण मला सहभागी करून घेतल्याबद्दल
मी आपले आभार मानतो, धन्यवाद देतो व माझ्या कवितेला सुरुवात करतो. कवितेचा शीर्षक आहे बोनसाय बोनांझा. डिजिटल इंडियात कॅशलेस माहोलात, डिजिटल इंडियात कॅशलेस माहोलात ना खाऊंगा ना खाने दूंगा तोफ गरजली, ना खाऊंगा ना खाने दूंगा तोफ गरजली, कसम पैदा करने वाले की राम मंदिर वही बनेगा, गगनभेदी वीज कडाडली. स्वप्न सुंदरीने गालात हास्य केले, तरुणाईला वेड लागले, स्वप्न सुंदरीने गालात हास्य केले, तरुणाईला वेड लागले, सुंदरीला जाण आली आपण वयात आलो, स्वप्न सुंदरीला जाण आली, शिलान्यास साक्षी ठेवून स्वयंवराची तिने घोषणा केली. स्वयंवरात पण मांडला, जो कोणी ओळखेल या झाडाला, वरमाला अर्पेल सुंदरी त्याला. ठरलेल्या दिनी ठरलेल्या स्थानी स्वयंवर रचले, सहभागी होण्यास राजे आले महाराजे आले, गोतावळ्यासह मंत्री आले, आमदार आले खासदार आले, तस्कर आले माफियाही आले, आमदार आले खासदार आले, तस्कर आले माफियाही आले, झाडाला निरखून पाहू लागले, खुरटे झाड बुंदा झाड, सुकलेल्या फांद्या पिवळी पडलेली पाने, 4-2 फळे लोंबकळलेली. खुरटे झाड बुंदा झाड, सुकलेल्या फांद्या पिवळी पडलेली पाने, 4-2 फळे लोंबकळलेली, झाडाची ओळख नाही राजा पटली, झाडाची ओळख नाही राजा पटली, परिचित असून अनोळखी वाटले, कोडगे स्मिथ मागे ठेवून स्वयंवरवीर आले तसे निघून गेले, कोडगे स्मिथ मागे ठेवून स्वयंवरवीर आले तसे निघून गेले. मग जंगलचा राजा आदिवासी आला, शेणात ओळखेल झाडाला असा भ्रम होता त्याला, मग जंगलचा राजा आदिवासी आला, शेणात ओळखेल झाडाला असा भ्रम होता त्याला, मती त्याची गुंग झाली, झाडाची ओळख मुळीच नाही पटली, आदिवासी आशेने आला आणि कोरड्या हाताने वापस गेला. मग आला हसतमुखानं फॉरेन रिटर्न शास्त्रज्ञ, मग आला हसतमुखानं फॉरेन रिटर्न शास्त्रज्ञ, झाडाकडे त्याने पाहिले एका नजरेत पटकन ओळखले, अविद्येने खुंटलेले भ्रष्टाचाराने पोखरलेले, जातीयतेने किडलेले कुविद्येने सडलेले, अविद्येने खुंटलेले भ्रष्टाचाराने पोखरलेले, जातीयतेने किडलेले कुविद्येने सडलेले, हे तर स्वतंत्र भारताचे झाड आहे 73 वर्षापूर्वी रुजवलेले, हे तर स्वतंत्र भारताचे झाड आहे 73 वर्षापूर्वी रुजवलेले. स्वप्नसुंदरी प्रसन्न झाली, विजयवीराला वरमाला घातली, स्वप्नसुंदरी प्रसन्न झाली, विजयवीराला वरमाला घातली आणि खुशीच्या भरात शास्त्रज्ञाची आई सत्यनारायणाची पूजा सांगून गेली, आणि खुशीच्या भरात शास्त्रज्ञाची आई सत्यनारायणाची पूजा सांगून गेली, सत्यनारायणाची पूजा सांगून गेली. मी विकास भोवते, अमरावती, कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक ही रात हलकीच शहारलेली, ही रात हलकीच शहारलेली, ही रात अलगद बावरलेली, ही रात हलकीच शहारलेली, ही रात अलगद बावरलेली, गुलाबी बेधुंद गारव्याने शबनमी धुक्याने पांघरलेली, ही रात हलकीच शहारलेली. सुने जाहले दिवसांचे मस्तीखोर तेजळलेले चेहरे, बिछाण्यात डोळे मिटून विचार भयंकर करती चेहरे, सुने जाहले दिवसांचे मस्तीखोर तेजळलेले चेहरे, बिछाण्यात डोळे मिटून विचार भयंकर करती चेहरे, अंधारी गडप होतसे कृपाधारी अखंड तेजस्वी मनज्योत हो, अंधारी गडप होतसे कृपाधारी अखंड तेजस्वी मनज्योत हो, धुसर झाली स्वप्ने कल्याण शिवारी, पीक ज्यांचे होते ओतप्रोत हो, जागलेल्या डोळ्यांनी जागवलेल्या डोळ्यांची जणू ठट्टा मांडलेली, ही रात हलकीच शहारलेली, ही रात अलगद बावरलेली. आताशा क्रूर श्वानांनी घेरले आपले आपले इलाके, भयभीत करती काही कंटकी काही पुण्यतुल्य लोके. आताशा क्रूर श्वानांनी घेरले आपले आपले इलाके, भयभीत करती काही कंटकी काही पुण्यतुल्य लोके. भोवतीच्या स्तब्धतेच्या ओठावरचे गुणगुणणे तुटते जुडते, लाल लहूंचा दळवळलेला गंध जणू श्वानांची जीवनपूर्ती. आक्रंतो मागतो साथ मुर्दे जाहले
अवघे जण भोवताली, ही रात हलकीच शहारलेली, ही रात अलगद बावरलेली. तरुण राती भुलवूनी म्हाताऱ्या तिमिरात होत गेले अपेक्षांच्या अथांग सागरावर बलात्कार. कळेलच कसं शौर्याच्या नावाखाली नपुसकतेची गाथा वाचायला मिळते. कळेलच कसं शौर्याच्या नावाखाली नपुसकतेची गाथा वाचायला मिळते. पराभूत मस्तक उच्चारत साला झंडू चमत्कार. पराभूत मस्तक उच्चारत साला झंडू चमत्कार. कळते निद्रिस्त ही रात तेव्हाही लुटलेली, आताही लुटलेली. विकासाची शापित पाटी सदैव तुटलेली, सदैव तुटलेली. थँक्यू. नमस्कार, मी अंजली ढमाळ. माझं गाव असवली, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. आज मी एक कविता सादर करत आहे. एक पणती उजळो. एक पणती उजळो, सर्वस्व वाहून गेलेल्या एक एक घरात. एक पणती उजळो, सर्वस्व वाहून गेलेल्या एक एक घरात. एक उबारा मिळो, एक उबारा मिळो, जगणे मिटून गेलेल्या प्रत्येक भेदरल्या जीवास. एक पहाट उजाडो, एक पहाट उजाडो, तुकड्या तुकड्यात विखरून टाकणाऱ्या उन्मादाच्या अंधारात. तळपत्या तलवारी म्यान होवत, माणुसकीचं रक्त काढणाऱ्या या मायावी रणांगणात. तळपत्या तलवारी म्यान होवत, माणुसकीचं रक्त काढणाऱ्या या मायावी रणांगणात. स्वातंत्र्याचा अर्थ आकळो, स्वातंत्र्याचा खरा अर्थ आकळो, भ्रमाच्या बेडीत जखडलेल्या प्रत्येक भारतीय काळजास. स्वातंत्र्याचा अर्थ आकळो, भ्रमाच्या बेडीत जखडलेल्या अवघ्या भारतीय काळजास. पण चैतन्य सूर्य उदयास येवो, चैतन्य सूर्य उदयास येवो, या भूमीतील मुक्त हृदयांच्या ऊर्जस्वल नभांगणात. चैतन्य सूर्य उदयास येवो, या भूमीतील मुक्त हृदयांच्या ऊर्जस्वल नभांगणात, ऊर्जस्वल नभांगणात. धन्यवाद. नमस्कार, मी कवी भीमराव धुळगुळू. आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. मी आज या कवी संमेलनामध्ये माझी एक गझल सादर करणार आहे. तत्पूर्वी एक मतला आणि 2 शेर. आकाशातच रोज हिंडतो, आकाशातच रोज हिंडतो, शब्द चांदणे रोज वेचतो. आकाशातच रोज हिंडतो, शब्द चांदणे रोज वेचतो. व्यथा वेदना टिपतो साऱ्या, व्यथा वेदना टिपतो साऱ्या, दुःख जगाचे मीच मांडतो. दिनदुबळ्यांची घेऊन बाजू, दिनदुबळ्यांची घेऊन बाजू, मी तक्ताशी रोज भांडतो, मी तक्ताशी रोज भांडतो. शब्द चांदणे रोज वेचतो, आकाशातच रोज हिंडतो. आणि गझल आहे राजकारण. बघा, गझल आहे राजकारण. केवडे हे घाण झाले राजकारण, केवडे हे घाण झाले राजकारण, हे चराया रान झाले राजकारण. केवडे हे घाण झाले राजकारण, हे चराया रान झाले राजकारण. लाख कोटी आकड्यांचे स्वप्न त्यांचे, लाख कोटी आकड्यांचे स्वप्न त्यांचे, भामट्यांचा प्राण झाले राजकारण. केवडे हे घाण झाले राजकारण. ही मराया लागलेली मानसेयन, ही मराया लागलेली मानसेयन, मरण त्यांचे छान झाले राजकारण. केवडे हे घाण झाले राजकारण. कागदावर योजना या नांदणाऱ्या, कागदावर योजना या नांदणाऱ्या, केवडे नादान झाले राजकारण. केवडे हे घाण झाले राजकारण. भक्तही होतात गोळा आंधळ्याने, भक्तही होतात गोळा आंधळ्याने, केवडे हे
बेभान झाले राजकारण, केवडे हे घाण झाले राजकारण. रोज एका ओसरीला भेटणारे, पक्षांतर करतात ते, रोज एका ओसरीला भेटणारे, त्यांचा सन्मान झाले राजकारण, केवडे हे घाण झाले राजकारण. बोलतो चोरून जोतो एकमेका, बोलतो चोरून जोतो एकमेका, भिंतीलाही कान झाले राजकारण, केवडे हे घाण झाले राजकारण. माणसे गेलीच सारी ध्येयवादी, माणसे गेलीच सारी ध्येयवादी, केवडे वैरान झाले राजकारण, केवडे हे घाण झाले राजकारण. त्याचे होते काल जे जे राजधर्मी, त्याचे होते काल जे जे राजधर्मी, आज त्याची खान झाले राजकारण, केवडे हे घाण झाले राजकारण. भीमरावा साव येथे येत नाही, भीमरावा साव येथे येत नाही, सज्जनांची वान झाले राजकारण, केवडे हे घाण झाले राजकारण. हे चराया रान झाले राजकारण, केवडे हे घाण झाले राजकारण, केवडे हे घाण झाले राजकारण. धन्यवाद. नमस्कार, मी सौरंजना कराळे, येवदा, जिल्हा अमरावती. आजचा विषय आहे स्वातंत्र्य यात्रा. एक तिरंगा रोज झुंजतो, कळतो स्वातंत्र्याला. एक तिरंगा रोज झुंजतो, कळतो स्वातंत्र्याला. बंधुत्वाला फाशी देऊन छळतो स्वातंत्र्याला. बंधुत्वाला फाशी देऊन छळतो स्वातंत्र्याला. इथे कुणाची आई भगिनी सुरक्षित आहे का? इथे कुणाची आई भगिनी सुरक्षित आहे का? वास नांदतो तळव्यावरती मळतो स्वातंत्र्याला. वास नांदतो तळव्यावरती मळतो स्वातंत्र्याला. किती शिवारी राबावे, किती शिवारी राबावे, ना भाव इथे घामाला. बळी शेवटी बळीच तो, आवळतो स्वातंत्र्याला. आवळतो स्वातंत्र्याला. कुणी लोळतो पैशावरती, कुणा खायचे वांधे. कुणी लोळतो पैशावरती, कुणा खायचे वांधे. समतेसोबत पिठासारखे दळतो स्वातंत्र्याला. समतेसोबत पिठासारखे दळतो स्वातंत्र्याला. शिक्षण आता धनिकांचे, बुद्धीला कोण विचारी. शिक्षण आता धनिकांचे, बुद्धीला कोण विचारी. पदवी टाकून जाळामध्ये तळतो स्वातंत्र्याला. पदवी टाकून जाळामध्ये तळतो स्वातंत्र्याला. भयकंपित ही पृथा जाहली आज सूक्ष्म हल्ल्याने. भयकंपित ही पृथा जाहली आज सूक्ष्म हल्ल्याने. प्राण ठेवणी मुठीत हा आदळतो स्वातंत्र्याला. प्राण ठेवणी मुठीत हा आदळतो स्वातंत्र्याला. स्वार्थ आवरा, स्वार्थ आवरा, इथे कुणाला कायम थांबायाचे. स्वार्थ आवरा, इथे कुणाला कायम थांबायाचे. बुद्ध गांधीचा ध्यास इथे पाजळतो स्वातंत्र्याला. बुद्ध गांधीचा ध्यास इथे पाजळतो स्वातंत्र्याला. धन्यवाद. नमस्कार, मी वैशाली मोहिते. आज आपला 73वा स्वातंत्र्य दिन. या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मराठी साहित्य वार्ताने 73 कवी कवयित्रींचे संमेलन आयोजित केले. मराठी साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीचे अग्रगण्य डिजिटल मुखपत्र मराठी साहित्य वार्ताने मराठी साहित्य वार्ताचे यूट्यूब चॅनल आणि मराठी साहित्य वार्ताचं वेब पोर्टलच्या वतीने 73व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 73 कवी कवयित्रींचे कवी संमेलन आयोजित केले. या कवी संमेलनात महाराष्ट्रच नव्हे तर देशातील विदेशातील कवी कवयित्री सामील झालेले आहेत, सहभागी झालेले आहेत. या कवी संमेलनाच्या आयोजनात अनेकांचे सहकार्य लाभले. यात मुख्यत्वे श्री विजयकुमार गवई सर, राजेंद्र सोमवंशी सर, दामोदर मोरे सर, डॉक्टर बाळकृष्ण लळित सर, प्रवीण बोपुलकर, ॲडव्होकेट मंदाकिनी पाटील यांचे बहुमोल सहकार्य लाभले. आज
मराठी साहित्य वार्ताच्या वतीने मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. सर्व सहभागी कवी कवयित्रींचे आणि आम्हाला सगळ्यांनी आपण सर्वांनी जे सहकार्य केले त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि याचबरोबर आपण सर्वजण मराठी साहित्य वार्ताचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, कारण या YouTube चॅनलवर मराठी साहित्य वार्ताचे जे जे उपक्रम आहेत, कार्यक्रम आहेत, त्याचा आपण आनंद घेऊ शकाल आणि या आनंदात आपण आपल्या मित्रमैत्रिणींना, सहकाऱ्यांना सगळ्यांना सामील करून घ्या.